मंडळी, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि बघा ह्या दोघी जणी अशा तयार होत आहेत आणि आम्ही आता जातोय काय ते अंबरनाथ मंदिरला. काय ते शिव मंदिरात जातोय आम्ही. तर सगळ्या मुली गेलो होतो, काही जाणार आहे पण पहिल्यांदा. आमचा मेकअप चालू आहे आणि आता आम्ही जातोय. आणि आम्ही केले सचिनदाची रिक्षा. सचिन दादा त्याने जी नवीन रिक्षा घेतली त्याची आम्ही रिक्षा केली. त्याला मी आता दाखवते तुम्हाला. तो आपल्याकडे काय बोलला बोल. सकाळचं वातावरण 6 वाजलेत. आता आम्ही निघालोय. अर्धा तास लेट केले. आम्ही लवकर उठलोय. 5 वाजल्यापासून 6:30 तो आलाय. उठून ताईला आणि बोलली ताई तुझं डोकं दुखत असेल तर आपण नको जाऊया. त्याच्यानंतर ताई जाते. आला होता रिक्षा आहे. आणि तुम्हाला दिवा दातेली कुठेही रिक्षा न्यायची असेल तर ही रिक्षा तुम्ही घेऊन जाऊ शकता. श्री स्वामी समर्थ. मी नंबर टाकते. त्याच्यामध्ये आम्ही अंबरनाथला आलो दिव्यावर. मस्त ट्रेनपेक्षा. आणि इकडेच पाठीमागे मंदिर आहे. हे बघा. ह्या साईडला कुठं आलो आपण तिकडून आलो होतो ट्रेनने ना रिक्षाने. हे बॅक साईड असेल की फ्रंट साईड असेल. पोचलो आम्ही लगेच. मस्त मजा आली. भारी आलीस. रिक्षा एकदम शॉर्टकट असं घेऊन आलाय. चला आम्ही तिथून बॉडीला पाऊस पण आलाय आता. एकच लागतं त्यामुळे काही नाही घेतलं. डॉक्टर काहीच नाही घेतलं.
तर मंडळी आमचं आता एवढं सुंदर दर्शन झालंय की अजिबात गर्दी नव्हती. 5 मिनिटात 5 मिनिटं. हे खूप सुंदर मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. इकडे पण पाणी मंदिर आहे, तुम्ही पण या. आणि सकाळी 7 वाजता आरती होते. ते 7ची आरती होते. हो हो 7ची. तरी तिथे अजिबात पहिल्यांदा गर्दी नाही. आले या संडे तू पहिल्यांदा आलेस. आम्ही दोघी जणी आलो होतो एकदा. आणि आम्हाला घेऊन येत नाहीत कुठे. आम्ही पोरी आलो होतो, गर्ल्स ग्रुप आमचा. आणि तुम्ही पण नक्की या. आता आम्ही चाललोय घरी. लवकर या दर्शन करायला. हा. जर तुम्ही लवकर आला सकाळी तर अजिबात तुम्हाला गर्दी मिळणार नाही. आमच्यासारखं असं लवकर निघून खूप सुंदर दर्शन होईल आणि दिवस पण असा प्रसन्न जाईल. तर भेटू पुन्हा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आम्ही चाललोय. आता आम्ही निघालोय दर्शन करून. आज संडे आहे, त्यामुळे परत काय काही आज पूर्ण दिवस काय करेल ते मी तुम्हाला दाखवेन. कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगमध्ये. आम्ही आलो घरी सकाळी आणि आता आम्ही चालले ऑफिसला दुपारी. थोडं काम आहे ऑफिसचं म्हणून ऑफिसला चाललोय. ही पाठराखणी आहे. पाऊस आला आणि आम्ही चाललो पटरीत. इकडे कसं शेतातून पाणी पडलंय. लावणी लावली ना गाडी आहे काढल्या नाही चालते. बघा इकडे. आणि हा स्टेशन, मला वाटतं या दातिवली स्टेशनचं काहीतरी नवीन नाव होणार आहे म्हणून या लोकांनी कलर मारल्या. तरी हिला बोलले मी 2 छत्र्या दे, तरी एकच छत्री आणला. पाऊसच नव्हता इकडे पाऊस पाऊस येतोय जातोय पाऊस. आपला आम्ही निघालोय ऑफिसमध्ये. काम आमचं झालं नाही, आता आम्ही निघालोय. ताईचा आमच्या टुट्टू बघायचा. मला बघून घाबरतो. ये रे बाहेर या. तर ताईने आता आमच्या जेवणाची सुरुवात केली आहे मस्तपैकी. आज आमच्याकडे जेवणासाठी सोनाल ताईला आमंत्रण दिलेलं आहे स्पेशल. आणि ताई बनवते मस्त असे चिकन वडे. ताई आता मॅग्नेट वगैरे केला ना, अब बाकी बनाएगी तब हम आपको जरूर दिखाएंगे. बघा ताईने वडे करायला घेतलेत आणि इकडे टम असे फुटत आहेत. आणि इकडे चिकन शिजतंय. हे बघा टम टमाटर टम. हे पण मस्त फुगलेत ताई. आईची रेसिपी आईची. वड्याची आईची रेसिपी. मग कोणाची रेसिपी सांगितलं? आईने सांगितलं नाही. आई फक्त पीठ दिलं द्या, पुढची रेसिपी माझी आहे. अच्छा, पिठात पण कमाल आहे आईच्या हातची जादू जादू. आणि हे आता मला कांदा आणि लिंबू टाकायचं. म्हणजे आमच्याकडे एक नवीन मेंबर आलाय. दोन आणि ते तुम्ही आधी पण बघितलंय आणि आता मी परत दाखवते. आणि इकडे भाऊजी बसले. हे तुम्ही मला वाटतं यांना कुठे काय बघितलं, कधी आली होती? मार्गशीर्ष मध्ये ताई आली होती. आणि बर्थडे आणि येतात ना ही माणसं, तेव्हा ही येते तेव्हाच ही माणसं सगळे येतात. माझ्या वेळेला कोण येत नाही. काय पण हा ताई एवढं एका हाका- ताई चारकडे चढू शकत नाही ना म्हणून. एका हाक मारला तरी ताई ती ताई येऊ शकते. एवढं ताईला आहे. काय सांगत नाही. मी ताईला काय सांगत नाही. मग माझी पोर करत येईल. तर मंडळी तुम्ही पण या जेवायला. आता ताई वाढते सगळं. पातेलं घे इकडे. अशा पद्धतीने गावरान चिकन आहे.
त्याला कोणाला यायचं असेल त्यांनी या. कसं झालंय भाऊजी? कसं झालंय? अजून लिंबू पिळत आहेत. मग तुझी वाट बघून बघून ताई थांबली, म्हणाली येऊ दे, आंघोळ करते ना बायोला. अशा रीतीने मस्त जेवण झालेलं आहे. हॅपी बर्थडे ऍडव्हान्स. थँक्यू भाऊजी. हॅपी टू यू. थँक्यू. बाय बाय. जा सावकाश. गुड नाईट. गुड नाईट. सावकाश जावा. तर मंडळी भेटू पुन्हा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये.